शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आता लवकर जमा होतोय। आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता एवढा लवकर हप्ता जमा का होतोय याचे देखील कारण सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे। शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी डायरेक्ट पेपरलाच या ठिकाणी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये आता या ठिकाणी पेपरला देखील आपण या ठिकाणी पाहून घेत आहोत। या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमोचा 8वा व पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जमा होत आहे। म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकरी बांधवांनो बघाल एवढ्या लवकर काय येत आहे बघा, याचे देखील कारण या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, चला तर तो पेपर स्पष्टपणे आता आपण पाहून घेऊया, पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊया। शेतकऱ्यांसाठीची ही अत्यंत गुड न्यूज आणि मोठी खरी बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शेतकरी बांधवांनो बघा, आता तुमच्या खात्यामध्ये दुपारी 2 ते 3 वाजता शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये 2 ते 3 तासामध्येच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम म्हणजे हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आज येत आहे। बघा, पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे। ही माहिती लवकर या ठिकाणी आलेली आहे, कारण तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षात बातमी आता ही मराठी पेपरला झालेली आहे। तर बघा, हा हप्ता लवकर काय येत आहे याचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा आज या ठिकाणी 2 ते 3 बघा साधारणतः तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा होत आहे असे सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले। बघा, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे। जी महत्त्वाची बैठक पार पडली त्या एका बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे आज मंत्रिमंडळाची मोठी बैठक भरली होती। त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व या ठिकाणी बघा मुख्यमंत्री साहेब बघा या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित होते। बघा, त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झाला। नमो शेतकरी योजनेचा हा तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळाला आणि पीएम किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला 2 ऑगस्ट रोजी देखील मिळाला होता। आता शेतकरी बांधवांनो बघा, पीएम किसानचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता असे दोन्ही हप्ते तुम्हाला आता मिळून गेलेले आहे। परंतु बघा, पीएमचा 21वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये हा लवकरच जमा होत आहे। लवकर म्हणजे येत्या 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा राहील। आता शेतकरी बांधवांनो, हा हप्ता लवकर काय येत आहे या प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही एक बैठक घेतली होती। मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मागे बघा शेतकरी बांधवांनो एक मोठा निर्णय जाहीर झाला, म्हणजे की बघा शेतकऱ्यांकडे या निधींची कमतरता आहे। सध्या शेतकऱ्यांकडे पैशाची कमतरता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, याचं कारण असं आहे की केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्ही बीजेपीचे सरकार आहे, म्हणजे भाजप सरकार आहे। हे भाजप सरकार असल्यामुळे काय झालं, या दोघांचा निर्णय एक झालेला आहे। शेतकऱ्यांना थोड्याच वेळामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी आधार मिळणार आहे। मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे। मग शेतकरी बांधवांनो, 21वा हप्ता प्लस 8वा हप्ता असे टोटल 2 हप्ते 4000 रुपये या ठिकाणी 4000 रुपये जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होत आहे असे बघा आपण हे या ठिकाणी आपण स्पष्टपणे सांगूया आणि बघून घेऊया। आणि सोबतच शेतकरी बांधवांनो मित्रांनो बघा, तुमचा या ठिकाणी 2000 रुपये तर मिळतातच, परंतु आता प्रोत्साहन देखील तुम्हाला मिळणार आहे। बघा, या 2 योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 4000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे, परंतु पुन्हा डबल गिफ्ट सरकारच्या माध्यमातून आज मिळत आहे। म्हणजे की बघा, तुम्हाला 4000 प्लस 4000 असे टोटल 8000 रुपये येत आहे। आता तुम्ही म्हणणार शेतकरी बांधवांनो असे कसे होणार, बघा या ठिकाणी 8000 रुपये आम्हाला कसे मिळणार, बघा स्पष्टपणे ही बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बघा, सर्वात प्रथम ही बातमी आपल्या चॅनलवर आलेली आहे आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर ही बातमी
बातमी पाहायला मिळणार। त्यामुळे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ संपूर्ण पाहून जा, कारण शेतकरी बांधवांनो असे काही महत्त्वाची कामे आहेत जे तुम्हाला करायचे आहेत, त्यामुळे तुमचा हा हप्ता अकाउंटवर पडणार आहे। शेतकरी बांधवांनो तुम्ही आता स्वतः या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्पे करण्यात आले आहेत। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। शेतकरी बांधवांनो बघा 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे। बघा हे पात्र 18 जिल्हे आहेत, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो 2 ते 3 तासामध्ये हा हप्ता सोडण्यात येत आहे। एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असतात। आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय, तर बघा आता जे राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवसानंतर ही रक्कम जमा होणार आहे की बघा 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल आणि बघा 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा राहिलेले 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होईल। असे टोटल 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वितरण होणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर मग या ठिकाणी तुम्ही शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर या ठिकाणी पेपरला साक्षात बातमी आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी आज मिळत आहे। बघा 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे, त्याची सविस्तर यादी सरकारने दिलेली आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे व पीएम किसान योजनेचे बघा 2 आणि 2 असे टोटल 4000 रुपये, बघा 2000 प्लस 2000 4000 रुपये तुमच्या खात्यावर येणार। अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर पैसे आले नाही, बघा याचे कारण सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे, परंतु आता बघा शेतकऱ्यांसाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे, त्यामुळे हे मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। कारण हा तुमच्या खात्यामध्ये 2 ते 3 तासामध्ये हा निधी जमा आहे, परंतु फक्त 18 जिल्ह्यांमध्येच हा निधी जमा होत आहे। शेतकरी बांधवांना आता ते कोणते 18 जिल्हे आहेत त्या 18 जिल्ह्यांची यादी आपण लगेच सविस्तर पाहून घेऊया। ही बातमी शेतकरी बांधवांनो ही बातमी 100% खरी आहे। तुम्हाला वाटेल की या ठिकाणी चुकीच्या बातम्या आलेल्या आहेत, तसं काही नाही। शेतकरी बांधवांनो तुम्ही स्वतः पाहू शकता साक्षात पेपरला या ठिकाणी ही बातमी आलेली आहे। पेपरच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी न्यूज मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी दुपार या ठिकाणी होऊन गेले आहे, परंतु शेतकरी म्हणतील आम्हाला हप्ता कधी मिळणार, तर शेतकरी बांधवांनो येत्या 2 ते 3 तासात तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। शेतकरी बांधवांना असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे, म्हणजे बघा दुपार यानंतर होईल ठीक आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांना असं समजू नका हा हप्ता जमा होण्यामध्ये 6 ते 7 तास लागेल, 2 ते 3 तासामध्ये हा हप्ता जमा होईल। तर मग महत्त्वाचे 18 जिल्हे शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाहून घेऊया, जे 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक महत्त्वाची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली। मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, बघा आता या तांत्रिक अडचणी नाहीत, त्यामुळे हा मोठा निर्णय आज शासनाच्या ताबडतोब घेण्यात आला आहे। बघा दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगना मिळणार आहे। मागच्या वेळेस नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा या दोन्ही हप्त्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो खूप मध्ये जवळपास 1 महिन्याचा गॅप पडला होता। त्या 1 महिन्याचा गॅप पडल्यामुळे काय झालं होतं, शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी हप्ते मागे पुढे झाल्यामुळे, परंतु तसली काही परिस्थिती आता उद्भवणार नाही असं या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट सांगण्यात आलं आहे। दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे। बघा तुम्हाला एक मेसेज देखील आता येणार आहे असे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। मग बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो ते 18 जिल्ह्यांची यादी आपण लगेच पाहून घेऊया। तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। अशा त्या सर्वप्रथम शेतकरी बांधवांना अशा महत्त्वाच्या बँका आहेत ज्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होत असतो, त्या बँका आपण लगेच पाहून घेऊया। या ठिकाणी शेतकरी बांधवांना लक्ष देऊन बँकाचं नाव ऐकायचं आहे। पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन ओव्हर बँक, बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बघा कॅनडा बँक, त्यानंतर जे शेतकरी बांधवांनो HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बघा बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक। शेतकरी बांधवांनो पोस्ट ऑफिस बँक म्हणजे डाक विभाग, या सर्व बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा निधी थेट मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा ते महत्त्वाचे जिल्हे 18 जिल्हे ते लगेच आपण या ठिकाणी पाहून घेऊया। या ठिकाणी पहिला जिल्हा आहे तो पुणे, त्यानंतर नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर म्हणल्यापेक्षा औरंगाबाद, बघा या ठिकाणी छत्रपती
संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होतोय। तसेच जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल, परभणी, हिंगोली, धुळे, नादरपूर या ठिकाणी नंदुरबार असेल, सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, रायगड असेल। शेतकरी बांधवांनो जिल्हे नीट ऐकून घ्यायचे आहे। पालघर असेल, ठाणे असेल, बघा या 18 जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली। मग शेतकरी बांधवांनो याच जिल्ह्यामध्ये बघा तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे। राहिलेले 18 जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवसानंतर हा निधी जमा होणार आहे। तुम्हाला जर आज रक्कम मिळवायची असेल, बघा तुमचं आधार कार्ड हे पासबुकला लिंक असावे लागतं। तुमचे आधार लिंक असले पाहिजे, तुमची KYC या ठिकाणी पाहिजे। तसेच शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला प्रथम फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे। जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढला नाही तर तुम्हाला या ठिकाणी निधी कसलाही मिळणार नाही। शेतकरी बांधवांनो या ठिकाणी KYC करणं आणि फार्मर ID काढणं या ठिकाणी काढून घ्या। हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे की शेतकऱ्याला हप्ता मिळत नाही। काही शेतकऱ्यांना PMचा 20वा हप्ता मिळाला नाही। अशा शेतकऱ्यांनी काय करावं? तुम्हाला नमोचा किंवा PMचा कोणताही हप्ता जर आलेला नसेल, रखडलेला असेल तर या ठिकाणी सरकारने एक ट्रिक सांगितली। पोस्ट बँकचे खाते उघडा, पोस्ट बँकचे खाते उघडून KYC करा, तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही, कसलीच अडचण येणार आहे असे देखील सरकारने सांगितले आहे। तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी त्वरित जमा होणार आहे असे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की शेतकरी बांधवांनो आता बघा तुमच्या खात्यामध्ये टोटल 4000 रुपये जमा होत आहे। ही बातमी आता डायरेक्ट या ठिकाणी पेपरलाच आलेली आहे, ही तुम्ही पाहू शकता। तुम्ही स्वतः लाईव्ह प्रूफ पाहू शकता। या कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी अफवा सुटल्या आहेत की 1000 रुपये, 2000 रुपये, 4000 रुपये हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांना 2000 रुपये हप्ता मिळत असतो आणि सरकारने सांगितली ही आजची सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण आज पाहिली। शेतकरी बांधवांनो हा होता आजची महत्त्वाची अपडेट्स। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।